नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 3 जून। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस, तर कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी सूर्यदर्शन आपल्याला होणार आहे आज। त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, कमेंट करा, लाईक करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। आपण जर बघितलं की नाशिक या ठिकाणी आपल्याला आज दिसतंय की सकाळी थोडंसं आपल्याला ढगाळ वातावरण दिसणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस देखील बघायला भेटणार आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं की मुंबई साईडला जर बघितलं तर मुंबई, धनु, पालघर, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, तसेच कोकणचा काही भाग, गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी सुद्धा सकाळी आपल्याला पावसाच्या सरी त्या ठिकाणी बघायला भेटू शकतात। पण पुणे विभागामध्ये जर भेटलं तर सकाळच्या सुमारास पुणे, जेजुरी, दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा, सासवड या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा बघायला भेटू शकतात। तसेच सातारा, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, निपाणी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मित्रांनो। तसेच सांगली, निपाणी, गोकाक, बेलगाव, सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे। तसेच पणजी, रिओना, कारवार, कोमटा, सिरसी या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। त्याचबरोबर हलका स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो। तसेच सोलापूर, लातूर, बिदर, कलबुर्गी, बीड, अहिल्यानगरचा काही भाग, तसेच जामखेड, करमाळा, दौंड, बार्शी, पेठ, तसेच माजलगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा बघायला भेटू शकतात। नाशिकच्या उत्तर भागात जर बघितलं तर मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, सटाणा, सापुतारा, वणी, तसेच नवापूर, तलवड, निफाड या भागातसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो। तसेच सुरत, वलसाड या ठिकाणी आपल्याला बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला जोरदार वारे आणि त्याचबरोबर थोडासा आपल्याला पाऊससुद्धा बघायला भेटू शकतो। आपण इकडे जर बघितलं की संभाजीनगर साईडला तर लिंबे, जळगाव, बिडकीन, तसेच चितेगाव, पिंपरी, अडूळ, MIDC, तसेच गाडेगाव, नागपल या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला आपलं सूर्यदर्शनसुद्धा आज दिसणार आहे आणि सूर्यचटकासुद्धा आपल्याला लागू शकतो। तसेच अमरापूर, हसनापूर, बाळम टाकली, उमापूर, तसेच माका, भटकापूर, शिरल, पाथर्डी या ठिकाणीसुद्धा आपल्याला वातावरण ढगाळ दिसणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला उन्हाचा चटका देखील लागणार आहे। मित्रांनो, हे वातावरण किती वाजेपर्यंत असणार आहे आपण ते पण बघणार आहोत। आपण समजा 1-2 वाजेपर्यंत जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की नाशिक आणि संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला पावसाचा थोडासा अंदाज दिसतो आहे की संभाजीनगर या ठिकाणी वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, जालना, सिल्लोड या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा आपल्याला बघायला भेटू शकतो। तसेच नाशिक या ठिकाणी इगतपुरी, जुन्नर, शहापूर, राजूर, घारगाव, तसेच वाडा या ठिकाणीसुद्धा आपल्याला, उल्हासनगर या ठिकाणीसुद्धा आपल्याला पावसाचा अंदाज आहे। हा पाऊस खूप जोरदार नसणार आहे, पण पाऊस पडण्याची ते दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, दुपारनंतर आपण पुन्हा एकदा अपडेट घेणार आहे, पण त्या अगोदर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राइब करा, कमेंट करा, लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।